कुंभ राशी. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांसाठी एक भयंकर घटना घडणार आहे. ती तुम्ही चुकूनही कोणाला सांगू नका, कारण अशी घटना याची तुम्हाला संपूर्ण परिसरात व तुमच्या आजूबाजूच्या ठिकाणी मिठाई वाटावी लागेल. भयंकर घटना म्हणजे ती आनंदाची बातमी असणार आहे. होय मित्रांनो, संपूर्ण परिसरात तुमच्याच नावाची चर्चा होणार आहे. तुमच्या घरातील अगदी बायकोचं, नवरा, मुलं या कोणालाही, अगदी तुमच्या स्वतःच्या सख्ख्या भावालाही सांगायचं नाही, कारण हे सत्य काही सामान्य सत्य नाही. जवळच्या लोकांना कळले तर ते तुमचा सर्वनाश करू शकतात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही सांगणार आहे की आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितले नाही, त्यामुळे शांत राहा आणि मनापासून व्हिडिओ बघा. सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ सर्वांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ लाईक करून जय जय स्वामी समर्थ म्हणा, कारण मित्रांनो, ज्या भक्तांना हा व्हिडिओ आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मनाने तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहाल त्या भक्तांवर स्वामींचा आशीर्वाद कायम राहील. तुमच्या जीवनात अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला रातोरात करोडपतीसुद्धा बनवू शकते, धनवान बनवू शकते. तुमच्या जीवनात आर्थिक वृद्धी होऊ शकते, धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे ही बातमी अगदी शेवटची वेळ आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात या चिन्हांकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्यावर अशी कृपा परत होणार नाही आणि तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. तुम्ही अनेक वर्ष दुःखाने भरलेले होतात, पण आता तुमच्या सर्व दुःख दूर होणार आहे. तुमच्या कुंडलीतील हा मंगळ ग्रह आला आहे आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी संधी निर्माण होणार आहे. तुमच्या जीवनात मोठे व आनंदाचे वातावरण तयार होणार आहे. हा योग 100 वर्षातून एकदाच तयार होतो मित्रांनो. याआधी हा योग तुमच्या कुंडलीत आला होता. तर मित्रांनो, तुम्ही अत्यंत सावधगिरी बाळगा. मागच्या बऱ्याच वर्षांपासून तुमच्या आयुष्यात झपाट्याने वाढ झाली. तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. तुमच्या घरातील जीवनामध्ये तुमच्या भरभराट होईल. गेल्या 5 वर्षापासून तुमच्या आयुष्यात खूप त्रास सहन केला असेल, तुमच्या जीवनात बरीच चिंता असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला अनेक वेळा तुम्हाला काही जादूटोणा वगैरे करून फसवलं असेल, म्हणून तुम्ही मजबूत राहिलात नाही. तुमचे देव व तुमचे देवींचे आशीर्वाद तुमच्यावरती हे कायम आहेत. तर मी तुम्हाला या 3 गोष्टी सांगत आहे. तुम्हाला या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्या गोष्टी सांगते तर तुमच्या जीवनात गेल्या काही वर्षापासून दुःख आहे, तेव्हा तुम्ही विचार करता त्याचं नेमकं उलट होतं. तुमच्या मित्रांसोबत, आजूबाजूच्या लोकांसोबतसुद्धा तुम्ही खूप वाईट गोष्टी तुमच्या घडतात, त्यामुळे तुम्ही आयुष्यात अत्यंत दुःखी आहात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाला त्रास न देता व कोणाचे काहीही उपकार न घेता तुम्ही जीवन जगला आहात. कधीही कोणाची तुम्ही फसवणूकसुद्धा केली नाही, कधी कोणाला तुम्ही खोटे बोलले नाही, कधी कोणाची फसवणूक करून, खोटे बोलून कोणाला फसवलं नाही. या जगाने तुम्हाला तरी पण नेहमी बदनामच केला आहे. तुमची बदनामी हे जग कायम करतच राहिलं आहे. त्या लोकांवर हा अन्याय झाला आहे, हे त्याची काळजी करण्याची गरज नाही. आता एक दिवस अशी घटना घडली पाहिजे, त्यांच्या प्रत्येक शब्दांचा पश्चाताप हा त्यांना नक्कीच होणार आहे. ते तुमच्या पाया पडतील, मग ते तुमच्या पायाशी सुद्धा येतील, मग तुमची माफी मागतील. ती वेळ तुमची असेल तेव्हा तुमचा हा गोल्डन टाईम चालू असणार आहे. तोपर्यंत थांबा, संयम राखा. काहीतरी चांगले होणार आहे. या बाबतीत आपल्या जीवनात चांगले घडणार आहे. आपल्या जीवनात असे का घडले याबद्दलची काही चिन्हे आपल्याला मिळतातच, पण या चिन्हांकडे आपण दुर्लक्ष करतो. ते संकेत काही असतात, कोणते आपण हे समजून घेऊया. संपत्ती मिळण्यासाठी पहिलं चिन्ह म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेतरी गोमाता दिसेल. हे चिन्ह आपण एकदा पाहतो पण दिसत नाही, एकदा दोनदा पाहतो पण दिसत नाही, पण त्या व्यक्तीचे हावभाव आहेत हे काय हे समजलं नाही, तर त्या तुम्हाला या गोष्टी समजून घ्याव्या लागतील. तुम्हाला असं काही प्रकार दिसेल, संकेत दिसतील, त्याच तुम्ही त्याला किरकोळ समजू नका, कारण हे भगवंतांचे आशीर्वाद आहेत. तुमच्या घराभोवती गोमाता दिसणे हे एक शुभ चिन्ह आहे. तुम्हाला भगवंत स्वतः सरळ आशीर्वाद देत आहे. तुमच्यावर देवांची कृपा होत आहे, कारण देवाला तुमच्या जीवनात आनंद, भरभराटसुद्धा द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही आता चिंता करू नका. तुमच्या जीवनातील सर्व दुःखांवर मात करायची आहे आणि तुम्हाला जेव्हा या गोष्टी समजतील तेव्हा तुमचे आयुष्य हे आनंदाने भरलेलं असेल. तुम्ही खूप
खुश असणार आहात. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्हाला सर्व गोष्टी भेटणार आहे. तुमचं आयुष्यात खूप पैसा असेल. तुम्ही गेली कित्येक वर्ष दुःखात असाल, परंतु आता तुमच्या जीवनात आनंद येणारच आहे. थांबलेले पैसे तुमचे येणार आहे. तुम्ही कमवलेले पैसे तुमच्याकडे टिकणार आहेत. हा काळ आता तुमचा असणार आहे. हा काळ मित्रांनो तुमचा गोल्डन टाईम असणार आहे. त्यामुळे तुम्ही आता चिंता करू नका. तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी होणार आहात. त्यामुळे तुमच्या जीवनातील शक्य तितक्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण गुप्त गोष्टी कधीच कोणाला सांगायच्या नसतात. त्या गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंद फक्त तुमच्या हातात आहे. जर तुम्ही मनाने दुःखी असाल तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकणार नाहीत आणि तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होईल. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी उत्साहाने साजरे करायला शिका, आनंद घ्यायला शिका, सुरुवात करा. मग तुम्हाला दिसेल की आपले जीवन हे कसं समस्या सगळ्या आयुष्यातील दूर गेल्या आहे. तुम्ही एक क्षणात आनंदाने म्हणजेच आनंदाकडे तुम्ही वळलेला आहात. तुमचं जीवन हे पूर्णपणे आनंदमय होऊन गेलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सर्व यश, सर्व मनातील तुमच्या सर्व इच्छा तुम्हाला मिळत आहेत. कुंभराशीच्या लोकांच्या जीवनात आनंदावर भरभराट येणार आहे, कारण त्यांची आता 7.5चा सुद्धा टप्पा हा आता शेवटच्या मार्गावर आहे, कारण संपण्याच्या मार्गावर आहे. 7.5चा कुंभराशींचा हा आता शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे तुम्हाला शनिदेवा चांगलेच तुम्हाला तुमच्या कर्मानुसार तुम्हाला ते शनिदेव चांगलेच फळ देतील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तसेच व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबातसुद्धा विसरू नका. तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आहेत. आणि हा व्हिडिओ मित्रांनो कुंभराशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून त्यांना पण या गोष्टी सर्व समजून येतील, त्यांच्यापर्यंत पण ही सर्व माहिती पोचेल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्री माता लक्ष्मी. धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.